दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही, याचं कारण म्हणजे काल होता माझा बर्थडे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही लग्नाला पण गेलेलो होतो, त्याच्यामुळे मी ब्लॉग काही टाकले नाही, त्याच्यातच बिझी होते. आणि ही जी साडी आहे दिवाळीला मी घेतलेली होती, पश्मिना सिल्क, खूप सुंदर साडी आहे, 5,000ला मी घेतलेली होती. लग्नातून घरी येता येता हा पाड दिसला, खूप मस्त पावसाचं असं वातावरण झालं होतं, तो पहिले मी एन्जॉय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीदीने केली होती कोल्ड कॉफी, जे की रेसिपी मला अर्धवटच माहिती होती, मी काही कधी केलेली नाही, पण त्यांनी केली, मी बघितली, खूप मस्त आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत नक्कीच रेसिपी शेअर करेल. फक्त आम्हाला ना थोडं मिल्क कमी पडलं होतं, आम्ही सदस्य जास्त होतो म्हणून, पण टेस्ट मात्र खूप भारी झालेली होती. आणि त्याच्यानंतर या दोघींनी बाथटबमध्ये आंघोळ करायला चालू केली. 1 ते 1.5 तास त्या गेले ना तर निघत नाही अजिबात. तर संध्याकाळी दीदीने माझ्यासाठी तर मी त्यांच्यासाठी अशा 2 रेसिपी केल्या होत्या, एक म्हणजे ड्राय मंचुरियन आणि दुसरी म्हणजे व्हाईट सॉस पास्ता. व्हाईट सॉस पास्ता मी केला होता, दोघींची एकमेकींना खूप जास्त आवडली. त्यानंतर म्हणजेच की काल संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला, कारण माझा बर्थडे होता आणि आम्ही स्टार्टरमध्ये चिली पनीर आणि ना मंचाव सूप वगैरे मागवलं होतं, जेवण वगैरे करून घेतलं आणि आईस्क्रीम पार्टी केली. केक वगैरे मी काही कट केलेलं नाही, कारण जास्त कोणी खाणारं नव्हतं, सो असं आईस्क्रीमवरच आम्ही ताव मारला. घरी आलो आणि बाजूच्या काकूंनी केक वगैरे आणला होता आणि ऑप्शन केलं माझं, त्यावेळेस मला आईची आठवण आली आणि खूप मस्त असा माझा बर्थडे झाला. चलो, फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या आपल्या पेजला. बाय.